कि हमारे लिए अगर कोई अभी आके खड़ा हो जाए ना तो हमारे लिए भगवान है वो। उसमें बर्बाद कौन होएगा? हमारे जैसे गरीब। हम लोग झाड़ू कचरे का काम करते भाई, हमने 1-1 रुपया जोड़ के आज हमारा घर खड़ा करे, और आज छोड़ने के लिए जब सुनते ना तो हमारी पूरी आत्मा रोती है। ठोस पाऊल उचलून हे प्रकार थांबायला पाहिजेत। हे प्रकरण अशी आहेत की जी वर्षानुवर्षे लोक इकडे राहत आहेत, जुने त्यांचं बांधकाम पूर्ण होईल, पदरचे आपले कर्ज काढून एकमेकांकडून मागून नातेवाईकांना जमा करून एक त्यांनी पुंजी त्यांची बनवलेली आहे। हे त्यांना 100% तुम्ही तोडू शकता का? तर शक्य नाही की या बिल्डिंगला हात लावता कामा नये आणि या बिल्डिंगच्या लोकांना आपण काही दिवसाचा कालावधी द्यावे आणि ती कालावधी आपल्याला मिळालेली आहे। म्हणून आतापर्यंत महानगरपालिका प्रशासन तोडण्यासाठी आलेले नाहीये, पण काही बातमी मला मिळाल्यानंतर मी साहेबांना लगेच कळवलं की सीसीटीव्ही वगैरे महानगरपालिका आले, साहेब ताबडतोब इथे आलेले आहे आणि साहेब कृपा बिल्डिंगच्या वतीनं देशमुख साहेबांचा टाळ्या वाजून त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। आचलेमध्ये 3 दिवसापूर्वी अर्थात 8 तारखेला तहसीलदारांच्या वतीने साई कृपा अपार्टमेंट या इमारतीवरती तोडक कारवाई होणार होती। या इमारतीतले 80 परिवार रस्त्यावरती येणार होते, परंतु शिवसेना ठाकरे गटातील जिल्हा अध्यक्ष पंकज देशमुख यांनी मध्यस्थी करून ही कारवाई थांबवलेली आहे। अखेरीस पंकज देशमुख यांनी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बातचीत केलेली आहे। पाहूया या सर्व विषयावरती पंकज देशमुख नेमकं काय म्हणाले। देशमुख साहेब, आज आपण या ठिकाणी आलाय, जवळजवळ नालासोपारामध्ये 35 ते 40% अशी या ना जे आओ ना आप भी आओ, ऐसा कोई विवादामध्ये सापडलेले आहेत। असं असताना कुठे महाराष्ट्र शासनाची जागा, कुठे रेल्वेची जागा आहे, परंतु ज्या वेळेला ही सगळी अनधिकृत बांधकामं बनत होती त्यावेळेला मात्र ना तहसीलदार बघायला येत होते ना महानगरपालिकेचे अधिकारी बघायला येत होते। आता कुठे ना कुठेतरी ही सगळी लोक जी आहेत ती बेघर होण्याच्या यांच्यावरती सावट आहे। असं असताना तुमची भूमिका काय याच्यावर? नाही, हे कुठेतरी याच्यावर ठोस पाऊल उचलून हे प्रकार थांबायला पाहिजेत। हे प्रकरण अशी आहेत की जी वर्षानुवर्षे लोक इकडे राहत आहेत, जुने त्यांचं बांधकाम पूर्ण होईल, पदरचे आपले कर्ज काढून एकमेकांकडून मागून नातेवाईकांना जमा करून एक त्यांनी पुंजी त्यांची बनवलेली आहे। हे त्यांना 100% तुम्ही तोडू शकता का? तर शक्य नाही। तर हे कुठेतरी ब्लॅकमेलिंग किंवा घाबरवण्याचा हा प्रकार दिसतोय। अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर काळजी घेऊन कुठेतरी हे थांबवलं पाहिजे। कुठेतरी एक नोटीस निघते, आज जवळजवळ किती कुटुंब राहतात इकडे? 80 कुटुंबांची रात्रीची झोप घालवणं आणि हा प्रकार करणं, आज ते दांडी मारून आपल्या कामावर न जाता इकडे थांबलेले आहेत। तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे। कोणतरी ब्लॅकमेलर येतो, पत्र टाकतो, त्याच्या पत्रावर हायकोर्टात जातो आणि तोडायला। कुठल्या जमीन मालकाला याच्यात ऑब्जेक्शन आहे का? तर नाहीये। कुठला वाद आहे का? तर नाहीये। कोणीतरी हायकोर्टात केस केली, हायकोर्टाचा आदेश आला, तोडा, ह्यांना नोटिसा निघतात। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हा, तुम्ही नवीन होऊन देऊ नका, पण जे जुने झालेले आहेत त्यांच्या घरांना जे हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार चालू आहे, नोटिसा काढून, हा कुठेतरी थांबला पाहिजे। बातमी आपण पाहिलीत, शासनाच्या जागेवरती बिल्डरने सर्रासपणे इमारती उभा केल्या, त्यावेळेला शासनाचे अधिकारी झोपा काढत होते का? आज शासनाच्या अधिकाऱ्यांमुळे हे 80 लोक अडचणीत सापडले, तुर्तास ही कारवाई थांबलेली आहे। परंतु अशा अधिकाऱ्यांवरती आणि अशा बिल्डरांवरती वसई विरार शहर महानगरपालिका, वसई विरार पोलीस प्रशासन कारवाई करेल का? आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।